आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्या सोबत अभिनेत्री चिन्मयी सुमित जोडल्या गेलेल्या आहेत। चिन्मयीजी, आपण बघितलं कशा पद्धतीने कंगना रनौत यांनी वक्तव्य केलेलं आहे। आंदोलक विद्यार्थ्यांबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केलंय। जनरेशन गटर असं म्हणलेलं आहे। तर या आंदोलनामध्ये कोण विद्यार्थी होता असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे। कसं बघता कंगना रनौत यांच्या या विधानाकडे? कंगना रनौत ह्या अत्यंत अभ्यासू अशा वक्त्या आहेत। त्याच्यामुळे त्या अभ्यास केल्याशिवाय त्या कधीच काही बोलत नाहीत। आणि कंगना रनौत यांनी वादग्रस्त विधान केलं ह्या वाक्यालाच काही अर्थ नाहीये। त्या जेव्हा काही विधानं करतात तेव्हा ती वादग्रस्तच असतात, किंबहुना वाद व्हावा म्हणूनच त्या बोलतात बहुतेक। त्याच्यामुळे छान आहे, त्यांनी जे म्हटलंय ते अगदी योग्यच असणार। कारण त्यावेळेला संसदेच्या खिडकीतून बघत असणार कोण आलेत समोर। कारण त्यांनीच असं म्हटलं होतं एका वक्तव्यामध्ये, त्यांनी पोलिसांचं कौतुक केलं होतं की जर ही मुलं आत आली असती तर त्यांनी काय केलं असतं माहिती नाही। त्याच्यामुळे त्यांनी कुठून बघितलं की विद्यार्थी होते का नव्हते ते मला खरंच कळत नाहीये। पण जर त्या म्हणतायत तर त्यांना कुठली तरी एक आंतरिक शक्ती किंवा काहीतरी मिळालेली असेल की जेणेकरून त्यांना कोण ते विद्यार्थी आहेत ते माहिती आहे, किंवा विद्यार्थी नाहीच आहेत आंदोलनात हे त्यांना माहिती आहे। तर त्या अगाध आहेत खूप, आणि मला प्रचंड आदर वाटतो त्यांच्याबद्दल। खरं सांगायचं तर कंगना रनौत ह्या खरंच, म्हणजे हे अतिशय खरंच सांगते मी मनापासून, की त्या अत्यंत उत्तम अभिनेत्री आहेत। क्वीनमध्ये त्या मला खूप आवडल्या होत्या। आणि आता त्यांनी जी ही भूमिका करायला घेतलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्या 100% आपलं योगदान देत आहेत। त्याच्यामुळे जी त्यांच्या पक्षाची जी एक हे चाललेली आहे की सतत काहीतरी निरर्थक आणि बेसलेस गोष्टी बोलत राहायच्या, तर तेच त्या करतायत 100% त्यांचं प्रेमानी आणि सचोटीनी। त्याच्यामुळे काय बोलायचं त्यांच्याबद्दल आता असं मला वाटतं। पण मी जे बघितलेलं आहे माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी, त्याच्यामध्ये मला तरी 80% मुलं दिसली आणि 20% आमच्यासारखे लोक जे त्यांना पाठिंबा द्यायला गेले होते असे लोक मी तरी बघितले। आणि ती जी मुलं होती ती कुठलीच, म्हणजे आता सुद्धा ज्या काही त्यांच्या भाषेबद्दल इतकं बोललं जातं आहे मुलांच्या, मला वाटतंय ती भाषा सुद्धा 20% मुलांनीच म्हटलेली आणि बोललेली भाषा होती। माझ्या बरोबर जी माझी 2 मुलं होती ती ज्या घोषणा देत होती त्यांच्या हातामध्ये जे प्लॅकार्ड्स होते ते मी बघत होते, आणि ते निश्चितच ते नव्हते। त्याच्यामुळे आता जर मी असं म्हणायचं ठरवलं की माझ्या 2 मुलांकडे बघून मी त्या मानाने अंदाज लावतो आणि मी म्हणते की कुणी शिव्याच दिल्या नाहीत, तर जितकं ते खोटं होईल तितकं ह्या बाई जे म्हणता आहेत ते त्याच्यावरती विश्वास ठेवण्यासारखं मला वाटत नाही। आणि मला वाटतंय की एकतर बेरोजगारी वाढवायची, मुलांना नोकऱ्या मिळू द्यायच्या नाहीत, आणि त्याच्यानंतर त्यांना झुरळं म्हणायचं आणि त्यांचा आत्मसन्मान दुखवायचा, हे जे करतायत आता तुम्ही त्याची पुढची स्टेप गाठून तुम्ही जनरेशन गटर असं काहीतरी त्या म्हणालेल्या आहेत आज। त्याच्यामुळे अपमानावरती तुम्ही अपमान करता आहात। हे कसं आहे माहितीये ना, दलदलीत एकदा पाय ठेवला की तो आत 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 जात जातो, तसं त्यांचं झालेलं आहे सगळ्यांचं। त्याच्यामुळे जितकी ती गदर माजवतील, जितकी ते घाण माजवतील, तितके ते गाळात जाणार आहेत, एवढंच मी आता म्हणू शकते। बाकी काय म्हणणार, त्यांना लवकर बरं वाटो एवढी सगळी इच्छा। अगदी चिन्मयजी, तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे आम्ही सुद्धा बघितलेलं आहे। तुम्ही आंदोलन ठिकाणी जंतर मंतरवर गेलेला होतात। या सगळ्या हे आंदोलन जवळनं बघितलं तुम्ही। आपल्या न्याय हक्कांसाठी, आपल्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी जे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते, लाठीचार्ज केला, मुलांची डोकी फुटली तरी 1 इंचही मुलं मागे हटली नाहीत। अशा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अशा प्रकारे बोलणं आणि ते खासदार सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी कितपत योग्य वाटतंय आपल्याला? हे योग्य नाहीच आहे। सारासार विचार करून बोलावं, आणि कुठेतरी कधीतरी आपला एक आतला आवाज असतो तो पण ऐकावा। नुसता बाहेरच्या गदारोळाला तुम्ही, म्हणजे मला सारखं, म्हणजे मी त्यांना असं सांगू इच्छिते की तुम्ही प्रत्येक वेळेला ज्या रिॲक्शन देत आहात, प्रतिक्रिया देत आहात, कधीतरी आयुष्यामध्ये प्रतिसाद द्यायला शिका। आणि त्यामुळे आता जनजींच्या आंदोलनासंदर्भात बोलताना सुद्धा विचार करून बोलणं गरजेचं आहे। अशा प्रकारे पक्षाची जरी भूमिका असली तरी सुद्धा
आपल्या आत्म्याचं ऐकलं पाहिजे असं चिन्मयी सुमित यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी कंगना रनौत यांचं हे बोलणं अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर बोलताना एक सभ्यता पाळायला पाहिजे असं सुद्धा चर्चेतनं आता समोर येत आहे.